एक मोठी बातमी आपल्या समोर येते. नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, बाल्कनीमध्ये शूज काढताना वाकले आणि फायरिंगचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. माझे कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहेत. पोलिसांनी माझ्या घरावर गोळी चालवणाऱ्यांना 24 तासाच्या आत अटक करावी, मला सुरक्षा द्यावी अशी मागणी नागपूरमधील प्रभाग 26चे काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांनी केली आहे. मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी रात्री नागपूरमध्ये शुभम मोटघरे त्यांच्या घराच्या दिशेने दुचाकीवर आलेल्या काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान हा गोळीबार झाल्याचा दावा केला जातो आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून चालवण्यात आलेल्या एका गोळीची पुंगळी जप्त केली आहे. रात्री प्रभागातील एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतल्यानंतर पहिल्या माळ्यावर बाल्कनीमध्ये जोडे काढत असताना घराच्या समोरून दुचाकीवरून जाणाऱ्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी घराच्या दिशेने बंदूक रोखून गोळी चालवल्याचा शुभम मोटघरे यांचा दावा आहे. विशेष म्हणजे घराच्या समोरील सीसीटीव्हीमध्ये बाईकवर जाणारे 2 हल्लेखोर चित्रित झाले आहेत. गोळीबार झाला त्या शुभम मोटघरे आणि त्यांचा पूर्ण परिवार त्यावेळेस घरी होता. गोळीबारानंतर कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहे. पोलिसांनी 24 तासाच्या आत हल्लेखोरांना अटक करावी आणि मला सुरक्षा द्यावी अशी मागणी मोटघरे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.